मी सांगलीचा. माझ्या चळवळीची सुरुवात सांगली. सांगलीनं मला नेहमीच भरभरून प्रेम दिलंय. तिसऱ्यांदा मी राज्यसभेवर गेलोय. या सांगलीचं ऋण फेडण्यासाठी मी मंत्रिपदाचा सांगलीला कायम लाभ देईन असं आश्वासन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिलंय. आठवले हे तिसऱ्यांदा राज्यसभेवर गेल्यामुळे तेथील विष्णुदास भावे नाट्य मंदिरात त्यांचा नागरी सत्कार झाला. यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार इंद्रिस नायकवडी, आमदार दिलीप सोपल, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संगीता पाटील, जनसुराज्य युवा शक्तीचे प्रदेश अध्यक्ष समित कदम, आठवले यांच्या पत्नी सीमा आठवले आणि संयोजक विठ्ठल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. आठवले यांनी भाषणाच्या सुरुवातीला चारोळ्या सादर केल्या. त्यात सांगलीचं भरभरून कौतुक त्यांनी केले. त्यानंतर ते म्हणाले, चळवळीत काम करत असताना माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्याशी संपर्क आला. त्यांनी अत्यंत कौतुकानं मला प्रेरणा दिली. दलित आणि मराठा समाज एकत्र येण्यासाठी मोठी ताकद त्यांनी मला दिली. त्यामुळेच मी गावोगावी पोहोचलो. त्यामुळेच मी आता या पदावर आहे. या पदाचा लाभ सांगलीकरांना झाला पाहिजे असं मला वाटते, असं ते म्हणाले. भाजपला महाराष्ट्रात सत्ता मिळाली आणि देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले. त्यामुळे आता मी सध्या मंत्री, आता मला मंजूर राहू देत आहे आणि अजून 3 वर्ष बाकी आहे. त्यानंतर 5 वर्ष बाकी आहे. म्हणजे एवढ्या लोकांना तुम्ही मोदींना हटवू शकणार नाही. म्हणजे ठीक आहे, तुम्ही हरवण्याचा प्रयत्न करा. दोघं 10 पट्ट्या मोदींसोबत आहे, ठीक आहे. राजकारणामध्ये लोक त्यांच्या बाजूला जातात, त्यांचं चुकांसाठी त्याचे लोक आलेले सगळे पत्रकार मी या ठिकाणी आलेले आहेत. जर मी कदाचित राजकारणात नसतो तर मी तुमच्यासोबत त्या ठिकाणी बसलो असतो, पत्रकार झालो असतो. ठीक आहे, पत्रकार सुद्धा आज राजकारणामध्ये आहे. अनेक पत्रकार लोकसभेमध्ये निवडून आलेले आहेत. त्यामुळं पत्रकार सुद्धा अत्यंत ऍक्टिव्ह असतात. या ठिकाणी